नमस्कार शेतकरी मित्रांनो 9/4/2024 हे कापूस भाव जे आहे तर आजचे आपण बघणार आहे पाडव्याच्या दिवशी आपल्याला कापसाला काय भाव मिळाला तर तेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। त्यामध्ये मित्रांनो सेलू, परभणी, मानवत या तीन बाजार समितीचे आपण कापूस भाव बघणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो, सेलू बाजार समितीमध्ये आपल्याला जो कापसाला भाव मिळालेला आहे सुपर कापसाला, तर तो आपल्याला 7,880 रुपयापासून ते आपल्याला 7,900 रुपयापर्यंत जो कापूस भाव आहे तर तो आपल्याला मिळालेला आहे। मित्रांनो, यामध्ये सेलूमध्ये जे कापूस भाव आहे तर ते आपल्याला 7,900 रुपये जो उच्चांकी दर आहे तर तो मिळालेला आहे। मानवत बाजार समिती आहे पुढची 7,005 रुपयापासून ते 7,865 रुपयापर्यंत जो उच्चांकी दर आहे, जास्तीत जास्त दर जो आहे तर तो मिळालेला आहे। तर कापसाला जो भाव आहे तर तो आपल्याला 6,800 रुपयापासून 6,925 रुपयापर्यंत हायेस्ट भाव जो आहे तर तो फरदड कापसाला मिळालेला आहे। मित्रांनो, या मानवत बाजार समितीमध्ये जो कापूस भाव आहे तर तो थोड्याफार प्रमाणात आज कमी झालेला आहे। कमी होण्याचं कारण म्हणजे की काल कापूस गाड्याची लाईन जी 4 होती तर ती आज 7 गाड्यावर येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे कापसाचे भाव जे आहेत तर सेलू आणि परभणीच्या हिशोबाने जे भाव आहे तर ते मानवत बाजार समितीमध्ये आज कमी बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, जी परभणी बाजार समिती आहे तर तिचे कापूस भाव बघूया। तर मित्रांनो, परभणी बाजार समितीमध्ये आपल्याला जो जास्तीत जास्त कापूस भाव आहे तर तो आपल्याला 7,950 रुपये मिळालेला आहे। त्यामध्ये सरासरी जो कापूस भाव आहे तर तो आपल्याला 7,930 रुपये मिळालेला आहे आणि कमीत कमी जो भाव आहे तर तो आपल्याला 7,900 रुपये उच्चांकी भाव जो आहे तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळताना इथं दिसून येत आहे। 7,900 रुपये जो आहे तो कमीत कमी दर आहे। मित्रांनो, हा सुपर कापसाचा जो भाव आहे तर तो आहे, त्यामध्ये फरदड कापसाला 6,850 रुपयापासून ते आपल्याला 7,550 रुपयापर्यंत फरदड कापसाला जो आहे तर तो भाव आज आपल्याला मिळताना दिसून येत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तीन बाजार समितीचे कापूस भाव आहे। मित्रांनो, अशा नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।